हे माझ्या मुलाचे 11वीचे मार्क आहेत. तुम्ही बघाल तर त्याला 72.67 मार्क मिळालेत. आता तुम्ही म्हणाल मी काय शेअर करते? तर इथे माझी मुलं म्हणजे माझ्या क्लासची मुलं ती 98-99% मार्क मिळवतात आणि माझ्या मुलाने फक्त मिळवले 72.67%. तर हे मला का सांगायचं आहे, की 11वीत मी त्याला म्हटलं होतं, "मी तुझी कुठलीही मदत करणार नाही." आणि याचं कारण असं होतं, की मी एक शिक्षक आहे आणि मी एवढे विद्यार्थी घडवलेत, तेव्हा मला कुठेतरी असं वाटायचं, की बाबा माझ्या मुलाने पण एवढेच मार्क मिळवावे, जेवढी बाकीची मुलं मिळवतात माझ्या क्लासची. त्यामुळे मी खूप चिडली आणि खूप चिडल्यामुळे मी त्याचा 11वीत अजिबात अभ्यास घेतलेला नाही. मी त्याला सांगितलं, "तुझं तू बघ, तुझं काय करायचंय तू कर. मी तुझ्या ह्याच्यामध्ये अजिबात दखलंदाजी करायची नाही." या निमित्तानं मला एक गोष्ट जाणवली ती म्हणजे हे, की आपण आपल्या मुलाकडनं जास्त अपेक्षा करायच्या नाहीत. त्यांना त्यांचं थोडंसं स्वतः जग जगू द्यायचं. तर बघा मंडळी, ही त्याची मार्क आहेत. आता तो घरात नाहीये, म्हणून मी हा व्हिडिओ शेअर करते आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांवर जेवढं त्यांना स्वतःहून करता येईल ना, तेवढं करू द्या आणि आपल्या अपेक्षा त्यांच्यावर बाळगायला नकोच. त्यांचं त्यांना जग जगू द्या. ते नक्की तुम्हाला रॉंग प्रूव्ह करतील आणि स्वतः आयुष्यात काहीतरी मोठी जागा किंवा मोठं काहीतरी यश ते संपादन करतील. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? ते नक्की शेअर करा आणि अजून पुढच्या भागामध्ये आमचा 10वीचा रिझल्ट लागणार आहे. तर 10वी नंतर आपण काय करू शकतो, याविषयी आपण चर्चा करणार आहोत. आवडला व्हिडिओ तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा.